नमस्कार विद्यार्थी मित्रो. मागील काही पाठांमध्ये किंवा मागील काही व्हिडिओमध्ये आपण या स्टोरीचा काही भाग पाहिला आहे. जसे की नथुरने सीतारामला सांगितले की बँक वेळेवर पैसे देत नाही, म्हणून मी दुसरी नोकरी शोधतोय. सीतारामने मिसेस श्रीवास्तवला जाऊन सांगितलं की तुम्हाला झाडूवाल्याची गरज आहे आणि माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे की ज्याला बँक वेळेवर पैसे देत नाही, तो बँकेत काम करतो. मिसेस श्रीवास्तवाने बाजारात जाऊन मिसेस भूषणला सांगितलं की पहा बरं का कसे बदल होत आहेत की बँक कर्मचाऱ्यांचे पैसे देत नाही आहे. मिसेस भूषणने म्हटले की झाडूवाल्याचे पैसे मिळत नाही म्हणजे बँक दिवाळखोरीत निघाली आहे. मिसेस भूषणने जाऊन मिस्टर भूषणला सांगितलं, नवऱ्याला, जो कमल किशोर फोटोशॉपच्या समोर बसला होता, की बँकेत पैसे नाही आहेत, बँक दिवाळखोरीत निघाली आहे. आता मिस्टर भूषणला सांगत असताना ते फोटोशॉपचा मालक कमल किशोरने ऐकले आणि त्याने पुढे असणारा जो बार्बर आहे, हेअर कटिंग सलूनवाला, त्या दीपचंदला तो सांगतोय की यू बेटर गेट ऑफ युअर मनी फ्रॉम पीपल नगर बँक. तू बरं होईल की तू पैसे काढून घे, बँकेत पैसे शिल्लक नाही, बँकरप्ट झाली आहे, दिवाळखोरीत निघाली. इथपर्यंत आपण आलतो पा. आता तो सांगतोय, कमल किशोर सांगतो इथपर्यंत आपण आलतो. आता पुढे पा. दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर. दीपचंद की जो केस कापत होता, ऑफ अँड एल्डरली जेंटलमॅन. कुणाचे? एका वयस्कर गृहस्थाचे. एल्डरली वयस्कर, जेंटलमॅन गृहस्थ. वॉज सो स्टार्टड. आणि दीपचंद इतका स्टार्टल्ड गोंधळला, दॅट हिज हँड शूट. तो इतका गोंधळला हे ऐकल्यानंतर की बँक बुडीस निघाली आहे. हे ऐकल्यानंतर जो दीपचंद की जो वयस्कर वृद्धाचे केस कापत होता, तो इतका गोंधळला की त्याचा हात हल्ला अँड निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. आणि निकचा अर्थ दपा कट स्लाइटली, थोडासा कट जाणे. त्याने कापला. काय? निकड म्हणजे कापला. काय? हिज कस्टमर्स राईट इयर. कस्टमर म्हणजे ग्राहकाचा उजवा कान. पहा गंमत किती घडते ह्या बातमीने. तो दीपचंद इतका गोंधळला की त्याने कस्टमरचा, त्या वृद्ध माणसाचा ज्याचे तो केस कापत होता, त्याचा उजवा कान कापला. द कस्टमर एल्प. कस्टमर काय झाला? एल्प म्हणजे विव्हळला. विथ पेन. कशाने? पेन, PAIN. पेन म्हणजे विज्ञाने. अँड डिस्ट्रेस, आणि दुःखाने. विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट. वेदना कशाच्या होत्या? बिकॉज ऑफ कट. तो कान कापला त्याच्या वेदना, पेन होत्या. अँड डिस्ट्रेस, आणि दुःख पा, बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज. आणि दुःख झालं त्याला. डिस्ट्रेस कशाच होतं? नाराजी कशाची, निराशी कशाची होती? त्या दुःखदायक बातमीची. बातमी कोणती? की पसरलेली की बँक दिवाळखोरीत निघाली. ही हॅड जस्ट हर्ड, ही जी बातमी त्याने नुकतीच ऐकली होती. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेव्ड. त्याच्या मानेची एक बाजू अनशेव, तो शेविंग करत होता, ती एक बाजूची शेविंग झाली होती, दाढी करून झाली होती, आणि निम्मी, थोडक्यात अर्धी दाढी राहिलेली असताना अर्धी दाढी तशीच ठेवून ही स्पेड अक्रॉस द रोड. तो पळत सुटला. स्पेड अक्रॉस द रोड टू जनरल मर्चंट स्टोअर. आणि तिथून तो एका जनरल, सामान्य व्यापारी जो आहे, म्हणजे जनरल स्टोअर आहे, दुकान आहे, त्या दुकानात गेला. व्हेअर देअर वॉज अ टेलिफोन. की जिथं काय होता? टेलिफोन होता, फोन होता. अशा व्यापाऱ्याच्या दुकानात तो पळत गेला. तिथून ही डायल द शेठ गोविंदराम्स नंबर. त्या कस्टमरने काय केलं? जी दाढी निम्मी राहिली होती तसेच ठेवून तो गेला आणि त्याने तिथून शेठ गोविंदरामचा नंबर फिरवला, फोन लावला. द शेठ वॉज नॉट ॲट होम. पण फोन लावल्यानंतर, फोन उचलल्यानंतर शेठ काही घरात नव्हते. व्हेअर देअर शेठ डायल गोविंदराज नंबर. द शेठ वॉज नॉट ॲट होम. व्हेअर वॉज ही देन. मग त्याने विचारलं, शेठ घरात नाही आहेत, शेठ गोविंदराम बँकेचे ओनर आहेत ना ते. व्हेअर ही वॉज देन. मग ते कुठे? द शेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. शेठ गोविंदराम कुठे गेले होते? हॉलिडे, सुट्ट्या घालवणे, सुट्ट्या खर्च करण्यासाठी किंवा सुट्टीसाठी काश्मीरला गेले होते. ओ वॉज दॅट सो. तर तो लगेच म्हणतोय, पा असं आहे का? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या वयस्कर माणसाचा त्याच्यावर विश्वासही बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप. तो परत घाईघाईने त्या न्हाव्याच्या दुकानामध्ये आला, केस कापणाऱ्याच्या दुकानामध्ये आला. पहा बरं का आता किती आल्यात. पहिल्यांदा नथू स्वीपर बॉय, नंतर वॉशरमन सन सीताराम, मिसेस श्रीवास्तवा,
हाऊसवाईफ, त्यानंतर मिसेस भूषण, मिस्टर भूषण, ओनर ऑफ द फोटोशॉप कमल किशोर नंतर ओनर ऑफ द बार्बर शॉप बार्बर दीपचंद, त्यानंतर एल्डरली जेंटलमॅन. इथपर्यंत आलेत. किती कॅरेक्टर्स आहेत पहा. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, आणि त्या परत मागे आला आणि दीपचंदला सांगितला द बर्ड हॅज फ्लोन. त्याने सांगितलं की पक्षी उडून गेला, म्हणजेच मालकाने पोबारा केला, म्हणजे शेंट गोविंदराम पळून गेले असं त्याने सांगितलं. हॅज लेफ्ट द टाउन डेफिनेटली इट मीन्स कोलॅप्स, आणि ज्या अर्थी मालक पळून गेलेत काश्मीरला, अर्थी नक्कीच बँक बंद पडली आहे, बँक दिवाळखोरीत निघाली. अँड ही देन डॅश आउट ऑफ द शॉप, आणि तो परत घाईघाईने दुकानातून बाहेर पडला. मेकिंग बिलाईन ऑफ हिज ऑफिस, आणि तो गेला कुठे. बिलाईन म्हणजे डायरेक्ट सरळ सरळ तो त्याच्या ऑफिसमध्ये गेला. अँड चेकबुक, आणि तिथून त्याने चेकबुक घेतलं. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. आता ही बातमी जी नथूपासून सुरुवात झाली होती, नथूपासून सीताराम श्रीवास्तव, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, मिस्टर भूषण, कमल किशोर, दीपचंद, एल्डरली जेंटलमॅन, ती अख्ख्या बाजारात पसरली. विथ द रॅपिडली ऑफ द फॉरेस्ट फायर. कशी रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा जसा एकदा लागल्यानंतर बरोबर हवेने पसरतो ना, तशी ती बातमी बाजारात पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. त्या व्यापाऱ्याच्या दुकानातून ती अनेक दुकानांमध्ये गेली. सर्क्युलेट अमंग द कस्टमर्स, अख्ख्या ग्राहकांमध्ये. अँड स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन, आणि तिथून वेगवेगळ्या दिशेंना अख्ख्या पिपलनगरमध्ये ती बातमी पसरली. ॲट द बेटल सेलर अँड द टेलर अँड द फ्री व्हेंडर, भाजीपालेवाला, ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेमेंट. पार्टी कुठपर्यंत गेली. बेटल सेलर, टेलर, फ्री व्हेंडर, ज्वेलर, बेगर सिटिंग ऑन द रोड. एका भिकाऱ्यापर्यंत, की जो भिकारी पेवमेंटवर फुटपाथवर बसला होता, पादचारी मार्गावर बसला होता, त्या मार्गापर्यंत ती बातमी पसरली. पेवमेंट. ओल्ड गणपत द बेगर. त्या बेगरचं नाव काय आहे. ओल्ड गणपत वयस्कर गणपत. हॅड क्रुक्ड लेग. त्याचा पाय कसा होता. क्रुक्ड नॉट स्ट्रेट नाही म्हणजेच वाकडा होता. ही हॅड द स्क्वॅन्टिंग द पेवमेंट फॉर इयर्स, आणि त्याने काय केलं होतं. स्क्वॅन्टिंग म्हणजे अतिक्रमण केलं होतं, व्यापली होती जागा ऑफ पेवमेंट फॉर इयर्स. अनेक वर्ष तो त्या जागेवर बसायचा, ती जागा त्याने व्यापून घेतली होती. कॉलिंग फॉर आर्म्स, आणि काय करायचा. कॉलिंग मागायचा काय. आर्म्स म्हणजे भीक. इन द इव्हिनिंग समवन वूड कम विथ बॅरो अँड टेक हिम अवे, आणि संध्याकाळी कोणतरी यायचं सोबत. काय घेऊन यायचं. बॅरो म्हणजे चाके असणारी बारीकशी गाडी, ती घ्यायचं आणि त्याला घेऊन जायचं. दिवसभर तिथं त्याला आणून सोडायचं त्या बॅरोवर बसून तो तिथं यायचा, तिथं सोडायचे. मग तो आर्म्स म्हणजे भीक मागायचा, आणि संध्याकाळी कोणतरी येऊन त्याला पुन्हा घेऊन जायचं. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. तो कधीही चालत नव्हता, किंवा त्याला चालणं माहीतच नव्हतं त्या गणपतला, बेगरला. बट नाव ऑन लर्निंग दॅट, पण आता मात्र ती बातमी ऐकल्यानंतर द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. कोणती बातमी. की बँक बंद पडणार आहे. गणपत ॲस्टोनिश्ड. गणपतला आश्चर्याचा धक्काच बसला. एव्हरी वन लिपिंग टू इट स्पीड ॲक्च्युली रनिंग ॲट टू स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. ॲस्टोनिश एव्हरी वन लिपिंग टू ही स्पीड. पहिल्यांदा थोडंसं चालत ॲक्च्युली रनिंग ॲट द टॉप स्पीड. आता पहिल्यांदा थोडंसं लंगडत चालणारा गणपत, की ज्याला कुणी कधी चालताना पाहिलं नव्हतं, लंगडत चालणारा गणपत ॲक्च्युली आता मात्र पळतच सुटला होता. डायरेक्शन ऑफ द बँक. कुठं. बँकच्या दिशेने. इट सून बिकेम अ नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन द सेव्हिंग, आणि लवकरच कळलं की त्या भिकाऱ्याचे 1000 रुपये बँकेमध्ये होते. पहा, एका नथूच्या बातमीने कोणत्या बातम्या बाहेर निघतात. भिकाऱ्याचे पैसे बँकेमध्ये. पावर का एकदा. नथू स्वीपर बॉय, सीताराम वॉशरमन सन, हाऊसवाईफ मिसेस श्रीवास्तवा, मिसेस श्रीवास्तवाज फ्रेंड, मिस्टर भूषण, मिसेस भूषण's हजबंड, कमल किशोर ओनर ऑफ फोटोशॉप, दीपचंद बार्बर ओनर ऑफ बार्बर शॉप, देन एल्डरली जेंटलमॅन, आणि गणपत ओल्ड बेगर. मेन स्टूड इन ग्रुप ॲट स्ट्रीट्स कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन ऑफ पिपलनगर बँक. आता लोक घोळक्याने उभे राहून चर्चा करत होते. कशाविषयी. परिस्थितीविषयी. पिपलनगर बँकचं. हॅड क्रिसिस सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक ऑर ड्रॉट.
अँड द इमिनेंट क्रॅश ऑफ पिपलनगर बँक सेट एव्हरी वन टॉकिंग. पा मेन स्टूड इन ग्रुप ॲट स्ट्रीट्स. लोक रस्त्यावर उभी राहिली होती, कॉर्नर्स कोपऱ्यामध्ये, डिस्कसिंग द सिच्युएशन, आणि सगळे त्या परिस्थितीचा विचार करत होते. पिपलनगर सेल्डम. पिपलनगरमध्ये कधीही क्वचितच, सेल्डमचा अर्थ क्वचित, सेल्डम क्वचितच, हॅड क्रिसिस, असे समस्या पिपलनगरला कधीतच आल्या होत्या. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स. क्वचितच किंवा कधीच काय आला नव्हता फ्लड्स. फ्लड्स म्हणजे पूर, अर्थक्वेक्स, भूकंप, ऑर ड्रॉट किंवा दुष्काळ पडला नव्हता. अशा समस्या पिपलनगरला सेल्डमच, क्वचितच आल्या होत्या समस्या. क्रिसिस म्हणजे समस्या, म्हणजे कधीच पूर आला नव्हता किंवा क्वचित आला असेल, कधी भूकंप झाला नव्हता, कधी दुष्काळ पडला नव्हता. अँड द इमिनेंट क्रॅश ऑफ द पिपलनगर बँक सेट एव्हरी वन टॉकिंग. आणि इमिनेंट, तत्काळ, नुकतंच झालेला जो आहे, जी काही समस्या होती, क्रॅश ऑफ पिपलनगर बँक, कोसळली होती पिपलनगर बँक, सेट एव्हरी वन टॉकिंग. आणि त्यामुळे लोकांना पहिल्यांदाच अशी समस्या जाणवल्यामुळे लोक गप्पा मारत होते. आता पहा कोरोनाची परिस्थिती, लोक कोरोनाचीच गप्पा मारतात. तसं पिपलनगरमध्ये पहिल्यांदाच अशी परिस्थिती आली होती, पहिल्यांदाच संकट आलं होतं, बँक कोसळली होती. लोक आता त्याच्याविषयी बोलत होती. अँड स्पेक्युलेटिंग चघळत होती. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. आणि रशिंग म्हणजे घाई जात होते, फ्रेंझी म्हणजे रागाने लोक व्यक्त होत होती, राग व्यक्त करत होती. सो बोस्टेड ॲप देअर फर्स्टिनेट्स कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स. लोक कोण त्यांचं फ्रस्ट्रेशन्स काढत होते. कोण ज्यांचे पैसे होते ते निराशा व्यक्त करत होते. काही जण स्वतःचं अभिनंदन करते. कशाविषयी? देमसेल्फ ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट ऑफ देअर मनी. काही लोक अभिनंदन करायचे, बरं झालं मी पैसे काढून घेतलेत, असे काही जण म्हणायचे. काही नाराज, ज्यांचे पैसे गुंतलेले होते ते दुःख व्यक्त होते. ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन ऑदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स. आणि कोणी कारणं सांगत होते फॉर क्रॅश, कोणी कारणं सांगत होते बँक का कोसळली असेल. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस. पा सगळेजण विचार करत होते. इंडिगल्ड इन भाग घेणे. इन बाय सेट गोविंदराम. द सेट हॅड फ्लेड द स्टेट. लोक सांगत होते की सेट फ्लेड म्हणजे पळून गेला राज्यातून बाहेर. सेड वन. ही हॅड फ्लेड द कंट्री. कोण म्हणायचं की तो देशातूनच पळून गेला, फ्लेड आउट ऑफ द कंट्री. सेड अनादर. ही हॅज हायडिंग इन अ पिपलनगर. तर कोण म्हणायचं की तो पिपलनगरमध्येच लपलेला आहे, फक्त अफवा आहे की बाहेर गेला आहे. लोक आता चर्चा करायला सुरुवात झाली होती, एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ. एक जणाने तर सांगितलं की ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द तांबेतील. एकाने तर अजून त्याच्यावर कळस केला. एक जण म्हणाला तो स्टेटमधून बाहेर गेला, एक जण सांगितलं कंट्रीमधून. तर एकाने सांगितलं की त्याने काय केलं, हँग्ड म्हणजे फाशी घेतली. कशाला? तांबरेन ट्री, चिंचेच्या झाडाला. द फोर्थ, चौथा म्हणाला पा, हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि ते सापडला कोणाला? त्या स्वीपर बॉयला. असं सांगितलं. बाय द नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल द रेडी कॅश. आता दुपारपर्यंत लोकांची गर्दी झाली, ज्यांना ज्यांना कळालं ते बँकेत गेले आणि पैसे काढू लागले. बाय द नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल द कॅश रेडी कॅश. त्यांच्याकडे असणारे पैसे, जे काही शिल्लक पैसे असतात बँकेमध्ये, ते पैसे सगळे वाटण्यात आले. अँड हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलिमा. आणि गोंधळलेला जो मॅनेजर होता तो आता द्विधा मनस्थितीत होता. डिलिमा म्हणजे द्विधा मनस्थितीत. इमर्जन्सी फंड कुड नॉट बी ऑप्टेन. कारण का अचानक लागणारा जो इमर्जन्सी फंड आहे तो काय लगेच मिळणार नव्हता फ्रॉम अनदर बँक, दुसऱ्या बँकेतून. सम 30 miles डिस्टन्स. कारण का त्याला जवळजवळ 30 मैल डिस्टन्स लांब होतं. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूट द क्राऊड. आणि त्याला खात्री नव्हती की तो काय करू शकतो. परस्यूट म्हणजे की लोकांना खात्री देऊ शकतो. क्राऊड म्हणजे लोकांना, गर्दीला. टू वेट अंटिल देन, तोपर्यंत वाट पाहण्याची खात्री देऊ शकतो हे माहीत नव्हतं. कारण लोक तापली होती, लोक रागाने पैसे मागत होते. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम. आणि आता मॅनेजरकडं पर्याय नव्हता. शेवटी त्याने सेंट गोविंदरामला फोन केला ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. की जो हाऊसबोटमध्ये बसलेला होता. हाऊसबोट म्हणजे काश्मीरला तळ्यामध्ये बोटी असतात, त्याच्यात घर असतात, त्याच्यात तो सुट्टी घालत होता. तिथं त्याने फोन केला मॅनेजरने. कुणाला?
शेड गोविंदरामला. पीपल वेर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स. पीपल लोक जी जायची काउंटर्सवर, पैसे शिल्लक नाही म्हणल्यानंतर ती मागे फिरायची. अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. आणि ती तिथे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की उद्या या उद्या या. दे डिड नॉट लाईक द साऊंड दॅट ऑफ दॅट. त्यांना ते आवडत नव्हतं की लोकांना परत फिरवलं जात होतं, पैसे दिले जात नव्हते. का दिले जात नव्हते? पैसे शिल्लकच नव्हते, होते तेवढे वाटले होते. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड. आणि मग लोक बाहेर गोळा झाली. त्यांना आवडलं नाही, लोकांना बाहेर माघारी फिरवलं, पैसे दिले नाही. ऑन द स्टेप्स. ती मागे रस्त्यावर येऊन उभी राहिली पायऱ्यांवर ऑफ द बँक. आणि बँकच्या पायऱ्यांवर उभं राहून शाउटिंग, ओरडू लागली, गिव्ह अस आवर मनी, आम्हाला आमचा पैसा द्या. ऑर वी विल ब्रेक इन, नाहीतर आम्ही बँक फोडू. अँड फेच द सेट वी नो ही इज हायडिंग इन सेफ डिपॉझिट लॉकर. ते लोक बाहेर येताना ओरडायचे की आम्हाला पैसे द्या, नाहीतर आम्ही बँक फोडू तोडू, शेठ गोविंदरामला बाहेर काढू, आम्हाला माहिती आहे ते सेफ लॉकरमध्ये, बँकेच्या लॉकरमध्येच लपलेत. वी नो हायडिंग इन द सेफ लॉकर डिपॉझिट लॉकर. मिसचिप मेकर्स हू डिडंट हॅव पैसा इन द बँक. आता जे काही मिसचिप मेकर्स असतात, ज्यांना खोड्याच काढायच्या असतात, मिसचिप मेकर खोड्या काढणारे खोडकर लोक, हू डिडंट हॅव पैसा इन द बँक, की ज्यांचे पैसे बँकेत नव्हते, जॉईन द क्राऊड, ते सुद्धा गर्दीत जमा झाले. अँड ॲग्रॅव्हेटेड देअर मूड. आणि त्यांनी काय केलं? चिथावणी द्यायला सुरुवात केली. कुणाला? त्या लोकांना ज्यांचे पैसे त्यांना. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर. मॅनेजर दरवाजात उभा होता. अँड ट्राय टू प्लॅसेट देम. आणि तो काय करत होता? प्लॅसेट म्हणजे शांत करण्याचा प्रयत्न करत होता. ही डिक्लेअर दॅट. आणि त्यांनी सांगितलं दॅट बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. त्यांनी लोकांना सांगितलं की बँकेकडे भरपूर पैसा आहे, बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. पण तो पैसा आत्ता आपल्याला मिळणार नाही, कारण का तो दुसऱ्या बँकेमध्ये ठेवलेला आहे. ही अर्ज देम टू गो होम. त्याने लोकांना विनंती केली, अर्ज गो होम, घरी जा. अँड कम बॅक द नेक्स्ट डे. आणि उद्या या, तुमचा पैसा मिळेल. वी वॉन्ट इट नाऊ, चांटेड सम ऑफ द क्राऊड. नाऊ नाऊ नाऊ. पण कोणतरी सांगत होतं की वी वॉन्ट नाऊ, तुम्ही उद्या यायला सांगताय, पण आम्हाला आमचा पैसा आत्ताच पाहिजे. नाऊ 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 म्हणजे आत्ताच पाहिजे, असं सांगत होता. अँड बॅक अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर. आणि आता लोक ओरडत होती, नाऊ वी वॉन्ट आवर मनी नाऊ, आमचा पैसा आम्हाला आत्ताच पाहिजे. आणि त्याच वेळेस गर्दीतून एक वीट कुणीतरी भिरकवली एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि ती काच फोडून पीपल नगर बँकमध्ये गेली. नथू अराइव्ड द नेक्स्ट मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू आला टू स्वीप द स्टेप्स. कशासाठी? पायऱ्या झाडण्यासाठी ऑफ द बँक. ही सॉ द रिफ्यूज. आणि त्याने तो सगळा कचरा पाहिला. अँड ब्रोकन ग्लास, कचरा, त्या फुटलेल्या काचा पाहिल्या. अँड द स्टोन्स, तिथं सापलेले दगडी, कटिंग द स्टेप्स, क्लटरिंग द स्टेप्स, एक साठलेलं होतं त्या पायऱ्यांवर. रेजिंग हिज हँड्स इन गेस्चर ऑफ हॉरर. त्याने हात वर केले भीतीचा हावभाव केले. अँड डिस्कस्ड ही क्राईड. आणि तो रागाने म्हणतोय, ओरडतोय, हुलिगन्स म्हणजे मूर्ख लोक, सन ऑफ डॉंकीज, गाढवाचे लेक, ॲज थ्रू इट इज अँड बॅड इनफ टू बी पेड लेट. तो म्हणतो की काय वाईट होतं की थोडे उशिरा पैसे मिळतील. इट सीम्स माय वर्क हॅज आल्सो बी इन्क्रीज. याने माझं कामसुद्धा वाढलं. ही स्मोट द स्टेप्स विथ ब्रूम. त्याने झाडायला सुरुवात केली. स्कॅटरिंग रिफ्यूज, गोळा पसरलेला कचरा. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमन्स बॉय. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमन्स बॉय. दुसऱ्या दिवशी हे झाडत असताना तो म्हणाला की पैसे उशिरा मिळाले असते, पण कुणी आपा पसरवली काय नथू मनाशीच बरोबरतोय. पैसे भेटले असते, पण असं काय करायची गरज होती, बँक फोडायची काय गरज होती. आणि त्याच वेळेस तो झाडत होता, त्यावेळेस परत त्याला आवाज ऐकू आला, गुड मॉर्निंग नथू शुभप्रभात. द वॉशरमन्स बॉय. कोण म्हणते? वॉशरमन्स बॉय. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज सायकल. तो त्याच्या सायकलवरून उतरला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब. तुला नवीन नोकरी पाहिजे ना? नवीन नोकरी घ्यायला तू तयार आहेस का? फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून तुला नोकरी मिळेल नवीन. कारण का त्याने श्रीवास्तवकडे चर्चा केली ती ना, ते सांगतोय पा.
you will have a you will have to suppose I suppose now that the bank is going out of the business. तुला वाटतंय बा बँक आता काही कामाची नाही राहिली नाहीच. बँक आता राहिली नाही. हाऊस दॅट सेड नव्हतं तू म्हणतो का असं कसं काय. हॅवंट यू हर्ड यू विल यू वूड बेटर वेट हिअर अंटील हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर आर टू क्लेम देअर मनी. थोड्या वेळी जर तू वाट पा निम्म पीपल नगर पैसे मागण्यासाठी परत येईल. अँड ही हॅड वेव्ड चेअरफुली आणि त्याने हात फिरवला. ही डिड नॉट हॅव द बँक अकाउंट अँड स्पीड अवे ऑन ही सायकल. कारण का त्याचं बँक अकाउंट होतं म्हणून तो आनंदात होता आणि तो निघून गेला. न तू वेंट बॅक टू स्वीपिंग. न तू पुन्हा झाडू लागला द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ आणि स्वतःशी पुढपुढते पहा. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क आणि ज्यावेळेस त्याचं काम संपलं झाडून झालं. ही सॅट डाऊन तो खाली बसला ऑन द हायस्ट स्टेप सगळ्यात उंच पायरीवर. टू अवेट द अरायवल लोकांची येण्याची वाट पाहत ऑफ द मॅनेजरची येण्याची वाट पाहत. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. तो आता ठाम होता की मी माझा पैसा घेणार. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. तो स्वतःशी विचारतो पहा कोणाला वाटलं होतं की बँक कोलॅप्स होईल. ही सेड टू हिमसेल्फ अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आणि तो विचाराने इकडे तिकडे पाहू लागला. आय वॉन्डर हाऊ इट कुड हॅव हॅपन. आणि तो म्हणतोय की मला आश्चर्य वाटतंय की हे कसं काय घडलं. पहा आता याने सुरुवात केली की पगार भेटत नाही म्हणून आणि तीच बातमी थोडी थोडी फिरवून पुन्हापासून बँकचं दिवाळी निघाली अशी अफवा झाली. आणि आता तो मात्र तो विचार करतोय. राहिलेले प्रश्न वगैरे आपण पुढच्या तासाला पाहूयात. आणि पुढे सीताराम म्हणतोय पहा यू विल हॅव टू सपोज. आता तुला समजावंच लागेल नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. कारण का आता बँक काही कामाची राहिली नाही. हाऊस दॅट सेड तू असं कसं काय. हॅवंट यू हर्ड वेल यू वूड बेटर वेट हिअर अंटील हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराईव्ज. सांगतो तू ऐकलं नाहीस का ना तू थोडा वेळ वाट पा अर्धा पीपल नगरचे लोक येतील टू क्लेम देअर मनीज त्यांचे पैसे मागण्यासाठी. अँड ही वेव्ड चेअरफुली आणि त्याने हात हलवला बाय बाय केलं. ही डिड नॉट हॅव द बँक अकाउंट. सीतारामचं काय बँक अकाउंट नव्हतं त्यामुळं ही स्पीड वे ऑन ही सायकल तो सायकलवर निघून गेला. न तू वेंट बँक टू स्वीपिंग. न तू पुन्हा झाडू लागला द स्टेप पायऱ्या झाडू लागला. मटरिंग टू हिमसेल्फ आणि स्वतःशीच पुटपुटला. वेन ही हॅड फिनिश्ड जेव्हा त्याचं काम पूर्ण झालं. ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप तो सगळ्यात वरच्या पायरीवर बसला. टू वेट देअर अरायवल ऑफ द मॅनेजर त्या मॅनेजरची वाट पाहत. ही वॉज डिटरमाइंड आता मात्र तो ठाम होता टू गेट हिज पे आज मी पैसे घेणारच. हू वूड थॉट द बँक वूड कोलॅप्स आणि तो स्वतःशीच म्हणते पहा कुणाला वाटलं होतं की बँक अशी बंद पडेल. टू हे सेड हिमसेल्फ स्वतःशीच तो बोलतोय. अँड लुक थॉटफुली आणि तो विचाराने पाहू लागला इन टू द डिस्टन्स अंतरावर. आय वॉन्डर हाऊ इट कुड हॅपन आणि तो स्वतःशीच म्हणतोय की हे कसं काय घडलं. पहा किती गंमत आहे. कुठून सुरुवात झाली पैसे नाही आहेत न तुने सांगितलं होतं ना माझे पैसे मिळत नाही आहेत माझा पगार वेळेवर होत नाही आहे. आणि तीच बातमी एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडून कशी पसरून बँक बंद पडण्यापर्यंत ती अफवा झाली. पहा किती गमतीचं आहे. नथूने सांगितलं सीताराम. नथू द स्वीपर बॉय. सीताराम वॉशरमन सन. मिसेस श्रीवास्तवा हाऊसवाईफ. मिसेस भूषण श्रीवास्तवाज फ्रेंड. मिस्टर भूषण मिसेस भूषण's हजबंड. कमल किशोर ओनर ऑफ फोटोशॉप. दीपचंद बार्बर. देन एल्डरली जेंटलमेन. देन ओल्ड गणपत द बेगर. अशी बातमी फिरवून ती सगळी आली. पहा इथे आपला धडा संपलेला आहे. वर्कशॉप आपण पुढच्या तासाला चर्चा करूयात.